जिंतूर ग्रामीण रुग्णालयात गैरसोयींवर उपसंचालकांचा अचानक दौरा। रुग्णांच्या तक्रारीनंतर डॉक्टर कांचन वानरे यांची पाहणी। सुविधांवरील तुटवड्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर होणार। परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मधील वाढत्या तक्रारींची दखल घेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आरोग्य मंडळाच्या उपसंचालक डॉक्टर कांचन वानरे यांनी आज अचानक भेट देत रुग्णालयाची पाहणी केली। या रुग्णालयाबाबत नागरिकात असंतोषाचे वातावरण होते। रुग्णांना शासनाच्या सुविधा न मिळणे, नातेवाईकांची उद्धट वर्तन, बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांची वेळेची गैरसोय, गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर थेट परभणी येथे पाठवणे या मुद्द्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। याशिवाय सर्जन व भूल तज्ञांची अनुपस्थिती, ऑपरेशनची व्यवस्था नसणे, इमारतीत गळती होणे आणि काही दिवसांपूर्वीच दवाखान्यामध्ये साप आढळून आल्याची घटना या सर्व गोष्टींमुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली होती। या पार्श्वभूमीवर आज उपसंचालक डॉक्टर कांचन वानरे यांनी अचानक भेट देत रुग्णालयाची सविस्तर पाहणी केली। त्यांनी सर्व बाबींचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असा विश्वास पत्रकारांशी बोलताना दिला। या भेटीदरम्यान डॉक्टर चांडगे, डॉक्टर बोराळकर, डॉक्टर जाधव तसेच नर्सिंग स्टाफ इत्यादींची उपस्थिती होती। जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांचे रिपोर्ट। मेडिकल सुपरिटेंडेंट जो टीमचा कॅप्टन असतो तो पीजी असतो, ओके, तो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ, एक भुलीचा डॉक्टर आणि एक बालरोग तज्ञ इतके एकदम जरुरी असतात। आणि इथे ट्रॉमा केअर सेंटर असल्यामुळे आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जन आणि भूल तज्ञ ते आपल्याला हाच वापरता येईल। अशी ती पूर्ण टीम असते जी आपल्याला तयार करावी लागते आणि ती आपण करूया, ठीक आहे। बालरोग तज्ञ पण इथे खूप गरजेचं आहे। एवढं मोठं गाव आहे तर बालरोग तज्ञ आम्हाला लागते।